धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 कोकणच्या पूर्वेला आभाळाशी स्पर्धा करणारे सह्याद्रीचे उंच कडे तर पश्चिमेला 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेला अरबी समुद्र या दोन भौगोलिक सीमांमधील दक्षिणेकडे चिंचोळ्या होत गेलेल्या या प्रदेशात महाराष्ट्राचे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर असे 5 जिल्हे येतात. इथे अनेक उद्योगधंदे आज वाढीस लागले आहेत. मात्र हे 5 जिल्हे मिळून बनलेल्या कोकणातील शेतकऱ्यांचं अजूनही भात हे मुख्य पीक आहे, जे पूर्णपणे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असतं. त्यामुळे पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला तरी शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही. यासाठी आता कोकणात एकात्मिक शेती पद्धतीचा विचार पुढे येत आहे. म्हणजे मुख्य पिकात जरी तोटा आला तरी दुसरी पिकं उत्पन्नातील तूट भरून काढतात. तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी इथले संजय चव्हाण यांनी नेहमीच्या पिकांपेक्षा केळीची निवड केली. आज मी शेतीच्या व्यवसायात पडलेलो आहे आणि शेतीत मला एक समाधान मिळतं म्हणून मी शेती करत आहे. आणि आमची वडिलोपार्जित शेती आज 10 हेक्टर आहे. पण मी स्वतः ही लीजवरती जागा घेतलेली आहे 5 एकर अनंत राजाध्यक्ष यांच्याकडून. आणि हे गेल्या मे महिन्यात लागवड केलेली आहे आणि आज ती पूर्ण धरलेली आणि 1 महिना झाला तोड चालू आहे. केळीच्या बागा मामाच्या पिवळ्या घडांनी वाकायच्या. मामा आमचा प्रेमाचा घडावर घड घालायचा. बालपणी प्रत्येकाने अभ्यासलेली ही कविता. मामाची बाग ही आंबा, फणस, नारळ यांची नसून फक्त केळीचीच असते अशी बालसुलभ समज. पुढे शिक्षण, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कित्येकांना मामाच्या गावाचा विसर पडला. पण इथले शेतकरी मात्र कृषी व्यवसायाला पूरक किंवा एकंदरीतच एखाद्या पिकातून खात्रीचं उत्पन्न मिळावं म्हणून केळी पिकाचा विचार करत आहेत. मिस्टर संजय चव्हाण जे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत अशी एकात्मिक शेती त्यांनी केलेली आहे. आणि त्यांना सातत्याने मार्गदर्शन लाभतं ते कृषी विज्ञान केंद्राचं. तालुका लांजा देवदे येथे विज्ञान केंद्र आहे. त्याच्यातून एक आमचा शेतकरी शास्त्रज्ञ मंच म्हणून एक आम्ही असं स्थापन केलेलं आहे. आणि त्यातून आम्ही सारखे प्रत्येक महिन्याला एक मीटिंग असते आमची. त्याच्यातून ते आम्हाला माहिती मिळत असते की काय करावं काय नाही करू नये. कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची जी स्थापना झालेली आहे त्याचे सदस्यही आहेत. या दोन्हींच्या माध्यमातून त्यांना सातत्यानं मार्गदर्शन होतं आणि एकात्मिक शेती पद्धतीचा त्यांनी विकास केलेला आहे. लागवड करताना मात्र योग्य जातीची निवड, खत आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन आणि कृषी शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन घेतलं तर पीक चांगलं यायला हरकत नाही असं ते सांगतात. आणि ती माहिती तिथून मिळाली आणि आज प्रत्येक वेळी
त्यांच्याकडून आम्हाला ती माहिती मिळत गेली आणि ती माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः मेहनत करून एक G9ची केळी आणलेली आहे. एक गीता ॲग्रोटेक पुणे म्हणून त्यांच्याकडून मी घेतलेली आहे आणि ती एक 6x5 वर लागवड केलेली आहे याची. कोकणातील शेती परवडत नाही, याला कारण इथले शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करतात. शिवाय वातावरणातले बदल, एक पीक पद्धतीमुळे जमिनीचा कमी होत जाणारा कस, पाण्याची कमतरता, यातून मार्ग काढायचा तर एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करायला हवा. कोकणातील शेतकरी सातत्याने ओरड करत असतात की शेती परवडत नाही, परंतु हे तिथे आता सिद्ध करून दाखवलं आहे की वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला पाहिजे, नवीन नवीन विकसित तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि आपली शेती फायद्याची करून दाखवली पाहिजे. निश्चितच भातशेती परवडणारी नाही, पण त्याच्या जोडीला जर आपण पावसामध्ये चिबूड किंवा वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड केली तर निश्चितच फायदा हा चांगला होऊ शकतो. कृषी विज्ञान केंद्र देवदे लांजा यांच्यामार्फत श्री संजय चव्हाण यांना सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे आणि त्याचाच एक अंगीकार म्हणून त्यांनी 5 एकरवर लीज ओनवर लँड घेऊन त्यांनी केळीची लागवड केलेली आहे. पहिल्या प्रथम पूर्ण झाडी होती त्यामध्ये, ती सर्व साफ करून JCBने प्लेन प्लॉट केला. नंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने ती पुन्हा नांगरून पूर्ण नांगरकी केली त्याची. त्याच्यानंतर एक सारखा प्लॉट करून रोटर मारून नंतर चर मारले. चर मारून नंतर आम्ही शेणखत, लेंडीखत आणि इतर जे खतं रासायनिक ती थोडी मिक्स करून प्रत्येक खड्ड्यामध्ये टाकून ती पुन्हा भरून घेतले खड्डे. नंतर त्याच्यावरती आम्ही ड्रीप ओढली संपूर्ण. ती लागवडीसाठी आम्ही अंतर घेतलं आहे 6x6चं आणि तसे ते चर मारून पुन्हा आम्ही त्याच्यावरती ड्रीप ओढून पहिली ते संपूर्ण बेड भिजवून घेतला व्यवस्थित. भिजवून घेतल्यानंतर आम्ही केळीच्या रोपांची थोडी माहिती घेऊन आम्ही ते आधीच थोडी माहिती घेऊन ती गीता ॲग्रोटेकमधून मागवली ती रोपं. अशी 2-3 ठिकाणी पहिली माहिती घेतली आम्ही. त्याच्यानंतर ते आम्ही फिक्स केली की त्या ॲग्रोटेकची रोपं मिळावी म्हणून त्यांच्याकडे. ते बोलले आम्ही तुम्हाला एक रोप 14 रुपयाला इथे जागेवर येऊन पडेल. मग आम्ही त्यांना फिक्स करून एक 5,000 रोपं आम्ही आणली. ती नंतर पुन्हा एक 2-3 दिवस त्याच्यावरती सावली करून अशी ती ठेवून दिली. नंतर मग ते आम्ही बेड भिजल्यानंतर टोटली जशी मजूर होते तसे ते आणि स्वतः आम्ही मेहनत करून प्रत्येक बेड भिजवले, ते खड्डे काढले, त्याच्यात ती लागवड व्यवस्थित केली आम्ही पूर्ण. आता साधारण 9 ते 10व्या महिन्यानंतर त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे. साधारणपणे 15 डझनाचा एक घड किंवा 25 ते 30 किलोचा एक घड असे त्यांचे विक्रमी उत्पादन चालू आहे. साधारणपणे 6 ते 7 रुपये प्रति किलो याप्रमाणे त्यांना बाजारात दर मिळत आहे. आपल्याकडे जमीन आणि पाणी चांगलं असेल तर केळीचं पीक उत्तम येतं. टिश्यू कल्चर ही रोपं आम्ही स्वतः आणलेली आहेत आणि ती रोपांना साधारण एक 14 रुपयांनी रोप पडले. ही 5,000 रोपं आम्ही आणलेली आहेत. त्यासाठी एकूण खर्च साधारण एक 80-90 हजार रुपये आला आम्हाला इथे पडेपर्यंत जागेवरती. आणि त्याच्यानंतर आम्ही ड्रीपचा खर्च आहे तो पण आम्हाला एक साधारण 4 लाखापर्यंत गेला सर्व टोटली. आणि हा आम्ही स्वतः केल्या कारणाने आम्हाला थोडा कमी आला आणि तोच जर त्यांच्याकडून गेला असता एक 50-60 हजार रुपये आमचे ते वाढले असते. तो एक खर्च आम्हाला कमी झाला त्याच्यातून. आणि आज आता ही रोपं लावून त्याच्यानंतर खड्डे ते व्यवस्थित भरून पुन्हा ते करून पाणी सोडल्यानंतर आम्ही स्वतःच ते हाताने खड्डे काढून लगेच लावतो. कारण ती त्याची छोट्या मुद्या असल्याकारणाने ती पिशवीत पहिले खड्डे काढल्यानंतर पूर्ण परत भरून घेतले आणि त्याच्यानंतर जेव्हा पाणी सोडलं ड्रीपमध्ये त्या इजी खड्डे येत होते नंतर हाताने ते त्याच्यात ते आम्ही रोपं पटापट व्यवस्थित लावून दाबून घेऊन ते त्याच्यावर ड्रीपचं पाणी सोडत होतो. आणि साधारण 4-5 तासानं असं पाणी सोडत होतो. कारण ते त्यावेळी एक मे महिन्याचा टाईम होता. मेची 15 तारीख झाली होती साधारण त्यावेळी. कारण का जरा लवकर लागवड करावी या उद्देशाने आम्ही ते केलं. पण उष्णता जास्त असल्याकारणानं थोडा पाण्याचा खर्च जरा जास्त येत होता. पण त्याच्यासाठी ड्रीपचं असल्याकारणानं आम्हाला पाण्याची पण थोडी त्याच्यात बचत झाली. तो एक आम्हाला चांगला एक फायदा होतो आहे की पाणी सोडण्यापेक्षा हा ड्रीपमधून पाणी दिल्याकारणाने त्याच्यातून एक चांगला पाण्याची बचत होऊन आपल्याला वेळ पण त्याच्यातून कमी लागते. कारण का ते नुसतं पंप चालू केला की लगेच पाणी एवढ्या संपूर्ण केळीला लागत होतं. फक्त 2 ठिकाणी ऑल ठेवले होते. एक त्या साईडला 2.5 हजार केळीला एक
2 तास सोडलं की दुसऱ्या 2,500 केळींना 2 तास असं ते आमचं चालू होतं पाणी. आणि त्यानंतर आता आता लागवड मोठी झालेली आहे आमची. शेतीला कृषीपूरक व्यवसायाची जोड द्यावी. हंगामानुसार त्या त्या वेळेत येणारी पिकं घेतली तर वर्षभर या व्यवसायातून उत्पन्न चालू राहील. आज माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे कोणतं पीक आपल्या जमिनीत चांगलं येऊ शकतं याचा अंदाज घेता येतो. आज ही केळीची लागवड एक वर्ष पूर्ण होत आलेलं आहे आणि सध्या एक महिना झालाय तोड चालू केल्यास आम्हाला सध्या. आणि ह्या केळीचं साधारण एक घडाचं वजन साधारण 20 किलोपासून कमीत कमी 30-35 किलोपर्यंत सध्या चालू आहे. आणि यांचे डझन साधारण 15 ते 17 पर्यंत आहेत. त्याच्यापेक्षा पण मोठे आहेत काय, पण ते सरासरी पकडलं तर एक 15च्या आसपास सर्व घड आहेच आहेत सध्या. आणि ह्याचं उत्पन्न आम्ही आता लांजा मार्केट आम्हाला जवळ आहे आणि रत्नागिरी त्या व्यापाऱ्यांना मी देतो. आणि त्यातूनच जे खाली काय घड पडतात ते वाटतात ते काय व्यापारी सध्या न्यायला मागत नाहीत आणि त्यांचा भाव पाडून मागतात. त्या स्वतःला आपल्याला पिकवून तो बाजारात विकला तर त्याचा आपल्याला डबल फायदा मिळतो. पण पूर्ण आपण हे करू शकत नाही, कारण का संपूर्ण आपल्याला जर याचा करायचं म्हटलं तर आपल्याला तेवढी उलाढाल होत नाही. ती आपल्याला 1-2 बाजार केले की आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो, की जे नुकसान होणार आहे ना त्याच्यातून तो आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं. कारण का ते वेस्टेज जो फुकट जाणारा माल आहे त्याच्यातून आपल्याला जवळजवळ मजुरी खर्च त्याच्यातून निघून जातो. तो एक चांगला फायदा होतो आणि आपल्याला याच्यातून उत्पन्न व्यवस्थित मिळतं. आज तागायत सुधारित जातीचं बियाणं शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं जातं. याच्या जोडीला आधुनिक यंत्र अवजारांचा वापर व्हावा. शिवाय वेळोवेळी मार्गदर्शनासाठी कृषी विज्ञान केंद्र आहेतच असं तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉक्टर संतोष वरवडेकर सांगतात. विविध शेती पद्धतीचा अभ्यास करून कोकणातील शेतकऱ्यांनी सातत्याने कोकण कृषी विद्यापीठ यांच्याशी संपर्क साधून तसेच कृषी विज्ञान केंद्र देवदे लांजा यांच्याशी संपर्क साधून नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे अशी मी त्यांना कळकळीचे आवाहन करतो. त्याचबरोबर संजय चव्हाण यांच्या एकात्मिक शेती पद्धतीचं उदाहरण ते आपल्याला देतात. संजय चव्हाण यांच्या इथे त्यांनी एकात्मिक शेती केलेली आहे. त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये चिबूड त्याचबरोबर सुरण आणि कणगर याचीही त्यांनी लागवड केलेली आहे आणि त्याच्यातून त्यांना विक्रमी उत्पादन मिळतं. शेततळ्याच्या माध्यमातून त्यांनी रोहू, कटला, मृगळ आणि तिलापिया या जातीचे माशाचं संवर्धन केलेलं आहे. त्याच्यातूनही फायदा चांगल्या पद्धतीने मिळत आहे. कोकणात आंबा, फणस, काजू ही पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात. वातावरण बदलाचा परिणाम या पिकांवरही होतो. अशा वेळी कमी जास्त उत्पादनाचा फटका शेतकऱ्यालाच बसतो. एखाद्या वेळेस जास्त उत्पादन झालं तर भाव कोसळतात. म्हणून इतर पिकांचाही विचार एकात्मिक शेती करताना इथल्या शेतकऱ्यांनी करावा असं म्हटलं जातं. या क्षेत्रामध्ये आंब्याची हापूस लागवड आहे. एकूण वडिलोपार्जित जमिनीमध्ये 8 एकरवरती हापूस आंब्याची लागवड आहे आणि एकूण आता एक 17 वर्ष झाली आहेत या लागवडीला. आंबे आता यायला सुरुवात झालेली आहे आणि ही लागवड आम्ही स्वतः केलेली आहे. भाऊ, मी, आई वडील जवळजवळ एक 700 झाडांना आम्ही स्वतः ड्रिप केलेली आहे. आता सध्या आम्हाला हे पाण्यात शेततळ्याचं असल्याकारणे त्याचा उपयोग पण आम्हाला व्यवस्थित करण्यासाठी आम्ही एक मल्चिंगचा पण वापर याच्यामध्ये केलेला आहे. आमची माती आमची माणसं. कोकणात भरपूर पाऊस पडतो. पावसाचं पाणी शेततळ्यात साठवून मत्स्य संवर्धन करता येईल.
आता सध्या आम्हाला हे पाण्यात शेततळ्याचं असल्याकारणे त्याचा उपयोग पण आम्हाला व्यवस्थित करण्यासाठी आम्ही एक मल्चिंगचा पण वापर याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे हे ड्रीपद्वारे पाणी गेल्यानंतर त्याचं बाष्पीभवन पण कमी होतं आणि शेततळ्याचा फायदा आम्हाला चांगला होतो, कारण का ते पाण्याची पण व्यवस्थित उपयोग त्याच्यापासून होतो. आणि ह्या शेततळ्यामध्ये आता आम्ही एक तिलापिया म्हणून जातीचं बीज आणून सोडले होतं. ते आता साधारण एक अर्धा किलोच्या साधारण एक 500 ग्रॅमपर्यंत झालेलं आहे. ते पण साधारण आम्ही आता विक्रीला चालू केलेलं आहे. त्याच्यापासून पण फायदा चांगला होतो आपल्याला. आणि तो फायदा आपल्याला दुहेरी फायदा असल्याकारणानं आपल्याला नक्की त्याचा उपयोग चांगला होतो आहे, कारण का शेततळ्यात मासे पण होत आहेत आणि त्याचा पाण्याचा उपयोग आपल्याला इतर आंतरपिकं म्हणून घेण्यासाठी पण होतो आहे. म्हणजे दोन्ही फायदे आपल्याला नक्कीच चांगले आहेत. याचाच इतर शेतकऱ्यांनी पण केलं तर नक्की त्याच्यापासून त्यांना पण चांगला उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. भाजीपाल्यासाठीही या पाण्याचा वापर करता येतो. पॉलिथिन मल्चचा वापर करून कलिंगड लागवड तसंच ठिबक सिंचनाचा वापर करून आणि आंबा, काजू आणि केळी यामध्ये पीक संरक्षणाचे जे विद्यापीठाने शिफारस केलेल्या शिफारशी आहेत त्याचा अंगीकार करून चांगलं उत्पादन या संजय चव्हाण यांना मिळत आहे. या आंब्याच्या लागवडीमध्ये आम्ही आंतरपीक पण घेत असतो. आता आंबा झाल्यानंतर एक आंब्याच्या साधारण एक डिसेंबर झाल्यानंतर लगेच याच्यात आम्ही कडिंगल पीक घेतलेलं होतं या टायमाला ड्रीपवरती. साधारण एक 2 एकरवर आम्ही लागवड केली होती. साधारण 15-16 टन उत्पन्न निघालं होतं कडिंगलचं. आणि तसंच भाजीपाला पण आम्ही मुळा आणि पाला करतो याच्यामध्ये. ते एक साधारण एक एकरमध्ये करतो. असं उत्पन्न चालू आहे. त्याच्यापासून फायदे एवढे होतात की आपल्याला कलबांना पण ज्या एरियामध्ये आम्ही भाजीपाला करतो किंवा कडिंगल करतो त्या ठिकाणी पाण्याची पण आवश्यकता त्या झाडांना लागत नाही, कारण का ती थोड्या म्हटलं की ते पाणी त्यांना ते उपलब्ध होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही फायदे होतात. एक कडिंगलाचा पण आपल्याला फायदा होतो आंतरपीक म्हणून, आणि दुसरा कलमांसाठी ते सेपरेट त्याला ड्रीप करण्याची आवश्यकता लागत नाही, कारण आता साधारण मोठी झाडं झाल्या कारणाने ते पाणी बरोबर ते शोषून घेतात. त्याच्यामुळं दोन्ही फायदे आम्हाला चांगले मिळतात. आता एक साधारण कडिंगलाचं पण एक बाजारभाव यावेळेला चांगला मिळाला नाही म्हटलं, आणि कडिंगलाची आमची साईज पण चांगली येते या ठिकाणी आंतरपिका असल्याकारणानं असं आम्हाला आता अनुभव आलेले आहेत. आणि हे सर्व आम्ही या शेततळ्यावरतीच आमचं सर्व चालू असते दोन्ही पिकांचं. आता हे कडिंगल संपलं की लगेच आता याच्यात परत आम्ही भेंडा टाकणार. आता थोडा एक मेच्या पाऊस पडायच्या आधी 15 दिवस चालू करणार. त्याच्यापासून भेंड्याचं उत्पन्न एक भेंडी नाही म्हटलं तरी पण ती उत्पन्न चांगली देते. श्रावणापासून सुरू होते ती गणपतीपर्यंत. गणपती सीझनला या मेन सीझनला आपल्याला चांगला त्याचा फायदा होतो. तो पण एक चांगला एक आपल्याला या आंतरपीक म्हणून फायदा घेऊ शकतो आपण. तोपर्यंत एक 7-8 वर्ष आपल्याला उत्पन्न झाडाचं मिळत नाही, तोपर्यंत हे आपल्याला आंतरपीक म्हणून चांगला फायदा होतो त्याच्यापासून. आणि आता साधारण उत्पन्न यायला सुरुवात झालेली आहे. यावर्षीपासून आता मी 1 मार्चपासून सुरुवात आम्हाला हापूसची लागायला फळं द्यायला सुरुवात केली. एक हापूस मार्चला माझी फेब्रुवारीला पहिल्या आठवड्यात 2 पेट्या गेल्या. तिथून आता ही साधारण वाढत आजपर्यंत एक 200-300 पेटी गेलेली आहे. नवीन रोप दळची आमच्या लागवड आहे ही. त्याच्यापासून हे उत्पन्न आता चालू झालेलं आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की ह्याच्या पुढे नक्की त्याच्यापासून मला चांगला उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्याला शेती टिकवायची असेल आणि त्यातून भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर पाण्याचं काटेकोर नियोजन त्याने करायला हवं. आमची माती आमची माणसं. शेतकऱ्याला शेती टिकवायची असेल आणि त्यातून भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर पाण्याचं काटेकोर नियोजन त्याने करायला हवं. आधुनिक तंत्र आणि अवजारांचा उपयोग, घरातल्या सर्वांची भक्कम साथ